नाही माया मिथ्या म्हणत सर्व काही. स्वरूपी हा भेद नाही आहे. म्हणजे तुमचं जीवात्मा जो देहाच्या आतमध्ये आहे तो जीवात्माचं स्वरूप आणखी परब्रह्माचं स्वरूप हे काही वेगळं नाही आहे. माया मिथ्या म्हणत सर्व तरी काही क्रिया केली देही बांधू न शके की मज. म्हणजे मायाने मिथ्या काही केली कशीही केली तरी म्हणजे अनेकत्व जरी निर्माण झालं, अनेक प्राणी निर्माण झाले, चराचर निर्माण झाले तरी स्वरूप बदलत नाही, आत्मतत्व बदलत नाही. आत्मतत्व सगळीकडे हे सगळंच राहतं. त्याच्याकरता भेद तुम्हाला टाकायला हवे. अनेकत्वामध्ये तुमचे जे भेद आहे ते भेद जोपर्यंत तुम्ही टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला अभेदाचं दर्शन होत नाही. म्हणून हाही सिद्धांत लोक सांगतात परमार्थामध्ये की तुम्ही अभेदाच्या क्रिया करा किंवा अभेदाने त्याचं स्वरूप तुम्ही जाणा. अभेदी आणि क्रिया करणे हे बोलण्याची लाजिरवाणे, भेदाची नाही ते कोण क्रिया करावी. पण ही तुम्हाला क्रिया करावी लागते. कारण की आपलं जोपर्यंत द्वैत दृष्टी किंवा चर्मदृष्टी आपली जोपर्यंत जात नाही तो तुम्हाला ज्ञानदृष्टी किंवा एकत्वाची दृष्टी लाभत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही भेदाचं निरसन किंवा भेदाचा लोभ हा तुम्हाला अभेदाने करावा लागतो. आणि जेव्हा अभेदाची दृष्टी प्राप्त होते त्यासाठी अभेद भक्ती करा असं सांगतात आहे. म्हणजे गुरु शिष्याची ही द्वैत तुम्ही बाळू नका. गुरु शिष्य दोन्ही एकच आहेत. आणि गुरुभक्ती केल्याने तुमची शिष्य हा गुरुशी किंवा भक्त हा भगवंताशी एक होतो. म्हणजे भक्त आणखी भज्य किंवा भक्त आणि भगवंत हे दोन्ही एकच होतात. तर हे द्वैत तुम्ही टाका. मी चौदेहा पुरता मज कळले जी तत्वता परी विचारे पाहता स्थूळची तो धरिले की. पण हे जरी मला कळलं चौदेहाचं निरसन करायला पाहिजे पण हे द्वैत जात नाही, शिष्याचं द्वैत जात नाही. म्हणजे आपलं सगळ्यांचं द्वैत जात नाही. कारण आपण द्वैतामध्ये राहत असल्यामुळे जन्मापासून आपल्याला ते एक आपल्या मनावर असं बिंबवलं गेलं आहे की हे तुझी आई, हे तुझे वडील, म्हणजे आईन वडील वेगळे, आणखी मग ते भाऊ बहीण वेगळे, समाज वेगळा, काका काकू वेगळे, मामा मामी वेगळे. तर अशा पद्धतीचं आपण वागणूक आणखी आचरण समाजात करत असतो. त्याच्यामुळे आपल्या मनात फार विचित्र प्रकारचं द्वैत भरलं असतं. तू माहेवनी वेगळा, बद्धता मुक्तता मायेच्या काळा. म्हणजे हे जी बद्धता आणि मुक्तता जे आपण शब्द वापरतो की तू मुक्त आहे, तू बंध आहे, तर हे कशामुळे मायेच्या कल्पना आहे. पण तुझं स्वरूप हे मायेहून वेगळं आहे, तू मायेहूनही वेगळा. आणि ह्याच्या कल्पना केल्या आपण बद्ध आणखी मुक्ताच्या किंवा सुख आणखी दुःखाच्या ज्या कल्पना आहे ह्यासुद्धा कल्पना आहे याच्यातूनच निर्माण झालेल्या आपल्या. ऐसे जाणून या वेळोवेळी स्थूळधारी का म्हणशी. हे तुला वेळोवेळी मी सांगितलं आहे पण तरी तू सुळाशी असा घट्ट धरून बसला आहे. शिष्य सुळाला असा घट्ट धरून बसला आहे, त्याच्या मनातून ते जात नाही. आणि म्हणून ते म्हणतात की स्वामी शिष्य परत स्वामींना विनवतो आहे. स्वामी बोलत ती बरवे. स्वामी सगळं व्यवस्थितच सांगतात आहे, चांगलंच सांगतात आहे, यथार्थ ज्ञान देत आहे. परी स्थूळ आहे कैसे वर्तावे. आता माझं स्थूळच जात नाही, मी त्याला काय करू. माझं मन जे स्थूळामध्ये आसक्त झालं आहे किंवा दृश्याला पाहून मी त्यात आसक्त झालो आहे आणि दृश्य माझ्या मनावर बिंबवलेलं गेलं आहे, त्याचं मी निरसन कसं करू. हे स्वामीने माझं सांगावे कृपा करून. स्वामींनी माझं हे कृपा करून सांगावं किंवा हे द्वैताचं निरसन मी कसं करू. तर आता स्वामी त्याला तो सांगतात आहे, अरे जयाशी परमार्थ हवा तेणे प्रपंचाची त्वजावा. स्वामी सरळ सांगतात स्पष्ट की तुला प्रपंचात त्वजावा लागणार आहे, प्रपंचाचा तुला त्याग करावा लागणार आहे. पण आपल्या ज्याने प्रपंचाचा त्याग होत नाही. आपले अपतेष्ट, आपले अहंता ममता देहापोटी जी लागली आपल्याला ती आपल्याला सोडवलं जात नाही आपल्याला. तरी ते सांगतात आहे, अरे जयाशी परमार्थ व्हावा तेणे प्रपंच त्वजावा. प्रपंची परमार्थ करावा तो ठाकेना सर्वात. आता तू प्रपंची सुद्धा परमार्थ करू शकतो पण त्या ठिकाणी जेव्हा प्रपंचात तुम्ही राहून परमार्थ साधता हे समर्थांचा सिद्धांत आहे. पण तेही साधणं काही एवढं सोपं नाही आहे. कारण की अलिप्तपणा बाळणं आणखी तुमचं ममता, कुटुंबियांची ममता त्यागणं हे फार मोठं काम आहे. तुम्ही घरात राहत आहे, घराची तुम्हाला आसक्ती आहे, आईवडिलांची आसक्ती आहे, पती पत्नीला एकमेकांची आसक्ती आहे, मुलाबाळांची आसक्ती आहे, प्रेम जडलेलं आहे, ममता म्हणजे मोह जडलेला आहे. तो मोह त्यागून अलिप्ततेने राहणं हे सुद्धा तितकंच कठीण आहे. करिता प्रपंचाच्या वृत्ती संसाराची झोके आढळती. आता प्रपंचामध्ये काय संसाराचे सुखदुःखाचे झोके तुम्ही नेहमी अंगावर झेलत असता. कधी सुख असतं, कधी दुःख असतं आणि त्याला कारण हा प्रपंच आहे समर्थ सांगतात. म्हणून म्हणतात की प्रपंचाचा त्याग करा. दुःख शोके पडे भ्रांती मग परमार्थ कसा. आता तुम्हाला सुखदुःखाची भ्रांती झाली आहे, दिवस रात्र तुम्ही या द्वैतामध्ये राहताय आणि कधी सुख होतं कधी दुःख होतं म्हणून कधी रडता कधी हर्ष करता त्याचा. पण हे जोपर्यंत तुमची भ्रांती जात नाही तोपर्यंत मग परमार्थ कसा. परमार्थ तुमचं होणं शक्य नाही अशा स्थितीमध्ये.
परमार्थ हा नवे सोपा. आता ते शेवटी ते सांगतात आहे, आता जे सांगितलं तुम्हाला, परमार्थ हा नवे सोपा, ज्ञान गोष्टी व्यर्थ बापा. म्हणजे मी ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय तुम्हाला, समर्थ सांगतात आहे, मी नाही सांगत, समर्थ सांगतात आहे, परमार्थ नवे सोपा, ज्ञान गोष्टी व्यर्थ बापा. ज्ञानाच्या गोष्टी सांगतात समर्थ, पण आमच्या डोक्यावरून जातात सगळ्या गोष्टी. अंगीकरण फार कठीण आहे. जरी होईल ईश्वर कृपा तरीच प्रपंच सुटे. आता सद्गुरू राया हे कृपा करू, करुणा करा, करुणा करा, करुणा सिंधू करुणा करा, माझ्यावर सद्गुरू कृपा करा तुम्ही. तेव्हा सद्गुरू कृपा जेव्हा माझ्यावर होईल तेव्हाच मला हा प्रपंचाचा त्याग करता येईल, प्रपंच माझा सुटेल, असं शिष्य म्हणतोय तो. अरे शिष्य, आम्ही सांगणे तुझं लागे क्रिया करणे. आता समर्थ म्हणतात, तर तुझ्यासाठी क्रियाच करत नाही, तू प्रयत्नच करत नाही, तर माझी कृपा, नुसती मी कृपा केली असं म्हणण्यात काय अर्थ आहे? तुला स्वतःला प्रयत्न करणं आवश्यक आहे. सद्गुरू किंवा आपले जे गुरु असतात ते आपल्याला गुरुमंत्र देतात, ठीक आहे, गुरुमंत्राने तुझा उद्धार होईल सांगतात, पण गुरुमंत्राचा जप कोणाला करायचा आहे, नामस्मरण कोणाला करायचं आहे? एक साधना तुम्हाला सांगितली सद्गुरूंनी, ती साधना सांगून नुसतं सांगून ते काम भागत नाही. ती साधना कोणाला करायला हवी? ती शिष्याला करायला हवी, साधकाला करायला हवी. ती जर साधना जर तुम्ही केली नाही तर मग तुम्हाला फळप्राप्ती कशी होईल? तुम्हाला ते परमार्थ साध्यच होणार नाही. परमार्थ सुदृढ मोह जाळ समूह उडे. आता तुम्हाला परमार्थ अशा प्रकारे जर क्रिया करून जर तू परमार्थ दृढ केला तर मोह जाळ समूळ उडे. तर तुझा हा जो मोह जाळ आहे, अहंता ममता आहे, ही उडून जाईल. हे प्रपंची सहसा न घडे वैराग्य वाचुनी. आता हे तुला जी अहंता ममताची सोडायला सांगतोय मी, तर याच्यासाठी पण तुला वैराग्य वाचुनी, म्हणजे तू वैराग्य जोपर्यंत धारण करत नाही अंगी, किंवा जोपर्यंत ह्या सगळ्या विषयांचा त्याग करत नाही, तोपर्यंत तुला वैराग्य अंगी बांधल्या जाणार नाही. तर प्रपंची सहसा न घडे, तर प्रपंचात राहतो तू, तर प्रपंचामध्ये सगळे तुझ्या आपतेजनाने तुला घेरून ठेवलेलं आहे. त्याची मोह ममता तुला तोडता येत नाही. आणि कर्तव्य जेव्हा करतो तू प्रपंचासाठी, तेव्हा कर्तव्याभिमानाने अभिमानाने तो वावरत असतो की मी केलं. तर ही अहंता ममता जोपर्यंत तुझी जात नाही तोपर्यंत तुझा प्रपंचाचा त्याग कसा होईल? तर अहंता ममता करण्याकरता म्हणजे तुला हे त्या गोष्टी टाकाव्या लागणार आहे, विषयासक्ती टाकाव्या लागणार आहे, विषयांचे भोग तुला टाकावे लागणार आहे. ते तुला वैराग्य धारण करून, म्हणजे यांचा त्याग केल्यानंतर तुला वैराग्य धारण होईल, आणि ते वैराग्य आणतीच तुला प्रपंच तुझा सुटेल. म्हणजे आता प्रपंच समर्थ सांगतात की आता तू वैराग्य धारण कर. प्रपंच टाकणं होत नाही तर प्रपंचात राहून वैराग्य धारण करतो. आता ते सुद्धा आपल्याला कठीण आहे सध्याच्या लोकांना, पण वैराग्य धारण करण्याचा इथे सल्ला दिला आहे तिने. तितुकाची आधार पाहिला, प्राणी प्रपंची गुंतूनही राहिला. पण आता होतं काय, आपल्याला प्रपंचाचा आधार असतो, आपल्या आईवडिलांचा आधार असतो, आपल्या घराचा आधार असतो, पैशाचा आधार असतो, आपल्याला संपत्तीचा आधार असतो, किंवा तीच माझं सगळं काही आहे, मरेपर्यंत मला सगळं काही टिकून राहिलं पाहिजे. भले वरती मी काही घेऊन जाऊ न जाऊ, पण ती शेवटपर्यंत संपत्ती टिकून राहायला पाहिजे, आणि माझ्या आपतेष्टजनच माझ्यामध्ये माझं जीवन जावं असं प्रत्येकाला वाटतं. पण हा आधार चुकीचा आहे, हे आपण मागे पाहायला आहे. समर्थाने सांगितलं आहे की हा तुझा आधार हा चुकलेला आहे, प्रपंचाचा आधार हा चुकीचा आहे, तुला हा प्रपंचाचा आधार टाकून द्यावा लागेल, प्रपंचात त्वजावं लागेल. हेच त्यांनी सांगताय. प्रपंच महत्वाची बेडी गळा पडता बांधूनी पाडी. प्रपंच कसा आहे, हे महत्वाची बेडी या पायात टाकलेली. मग तुम्ही सोन्याची बेडी घाला किंवा लोखंडाची बेडी घालून तुरुंगात राहा, पण ही प्रपंच हे तुमच्या घरात राहूनच पायात पडलेली बेडी आहे. म्हणजे तुम्हाला प्रपंच सुटत नाही म्हणजे काय, तुमच्या पायात बेडी आहे. प्रपंचात तुरुंग असा आहे. शंकराचार्य म्हणतात प्रपंचात तुरुंगासारखा आहे, तुम्ही तुरुंगात राहता तुम्ही. कारण की तुरुंगामध्ये अभिमान किंवा ममताने तुम्हाला घेरून ठेवला, कुलूप लावला तुमच्या दरवाजाला, तुम्ही त्याच्या बाहेरच निघत नाही तुम्ही. म्हणजे प्रपंच तुरुंगासारखा आहे. आणि म्हणून म्हटलंय त्यांनी इथे, प्रपंच महत्वाची बेडी तुमच्या पायात ती बेडी पडली आहे. मग तुम्हाला त्यातला विषया सुखाचं जर सोन्यासारखं वाटत असेल तर सोन्याची बेडी समजा, पण त्या बेडींनी सोन्याच्या बेडींनी सुद्धा तुम्हाला पायात बेडी पडलीच असल्यामुळे तुम्हाला संसारातून तुम्हाला त्याग करता येत नाही, संसारातून बाहेर पडता येत नाही. सकल सृष्टी प्रपंची गोवी, ऐसा थोडासा जो उगवी, ज्ञान सांगून या दाटी वाटप वैराग्याची. पण तरीही जे काही संतजन होऊन गेले आहे, थोर संतजन होऊन गेले, ज्यांना साक्षात्कार झाला आहे, ते तुम्हाला हीच वाट दाखवतात. ज्ञान सांगून या दावी वाट वैराग्याची, म्हणजे ज्ञान अर्थार्थ ज्ञान सांगून शेवटी तुम्हाला याच वैराग्याची वाटेनेच तुम्हाला जावं लागतं. आणखी विवेक आणखी वैराग्य दोन्ही तुम्हाला अंगी बाळावं लागतं. हीच सज्जनांची किंवा संतांची तुम्हाला हा संतांचा तुम्हाला उपदेश आहे. म्हणजे संतजन सत्पुरुष जे होऊन गेले आहे, ज्यांना साक्षात्कार झाला आहे, जे विद्वान ज्ञानी लोक आहे, त्यांनी अनुभूती घेतली आहे, त्यांचा हा उपदेश आहे.
ज्ञान सांगोनिया दावी वाट वैराग्याची, म्हणजे तुम्हाला यथार्थ ज्ञान देऊन वैराग्य धारण करायला सांगतात. हा त्यांचा उपदेश आहे. ऐसे विवेकाशी वैराग्य जागे, जेथे विवेकाशी वैराग्य जागे तेथे समाधान पाठी लागे. म्हणजे जिथे ज्ञान आणखी वैराग्य आहे तिथेच तुमचं समाधान आहे आणि त्यानेच तुम्हाला हा भवसागर तुम्हाला पार करता येईल. परमार्थ तोची वैराग्य परता भाग्य नाही. परमार्थ कसा आहे? परमार्थ तोची वैराग्य परते भाग्य नाही. म्हणजे प्रपंचात राहून तुम्हाला वैराग्य धारण करणंच आवश्यक आहे. वैराग्य नाही ते अभाग्य लुलू दरिद्री. म्हणजे ज्यांना वैराग्य नाही आहे ते दरिद्र्यासारखे लोक आहेत, अभागी लोक आहे. तर त्यामुळे तुम्हाला प्रपंचात राहून जर परमार्थ साध्य करायचा असेल तर तुम्ही वैराग्य धारण करा. आता जरी वैराग्य ठाकेना आणि प्रपंच हा सुटेना. आता जरी वैराग्य ठाकेना, आता तुम्हाला वैराग्य धारण करता येत नाही किंवा तुम्ही केलं नाही म्हणा, तर मग तुमचा प्रपंच कसा सुटेल बा? आणि प्रपंच हा सुटेना तरी प्रपंच असोनी वासना परमार्थाकडे उडवी. आता तुम्ही प्रपंचात राहताय, तुम्हाला तुमच्या वासना जागृत राहणारच आहे. तुमच्या आपल्या अंतःकरणात अनेक प्रकारच्या सूक्ष्म वासना असतात. त्या विषयाला पाहता क्षणी त्या वासना जागृत होतात आणि तुम्हाला तो विषय हवा असं वाटतो. तर मग तुमची परमार्थाकडची जी ओढी आहे ती ओढ तुमची कमी होईल त्याच्यामुळे, वासनेमुळे. आणि याला कारण काय आहे की तुमच्या मनामध्ये अनेक असे विकल्प निर्माण होत असतात आणि ते विकल्प तुम्हाला विषयाच्याकडे ओढत नेतात. तुम्हाला ते आज हे केलं, उद्या ते करतो, उद्या ते केलं, परवा ते करतो, अशा प्रकारचे संकल्पाचे तरंग उठत असतात ते. आणि याला कारण आहे तुमच्या मनातला काम जो आहे तुमचा, हा काम सदैव तुम्हाला एकापेक्षा एक जास्त अशा विषयासक्तीकडे किंवा असे मनातले विकल्प तयार करत असल्यामुळे तुम्हाला विषयासक्तीची गोडी वाटते. तुम्ही अधोगतीकडे जाता, विषयाकडे धावत असतात. तुमचे कर्मेंद्रिय आणखी ज्ञानेंद्रिय हे नेहमी तुमचे विषयाकडे धाव घेत असतात. तर या कामाला तुम्हाला जळायला पाहिजे. हा जो काम आहे तुमचा, हा काम जोपर्यंत तुमचा जात नाही, कामाचा जेव्हा तुमचा पूर्णपणे लोप होत नाही, तोपर्यंत तुमच्या मनातले तरंग म्हणा किंवा विकल्प हे थांबणार नाही तुमचं. म्हणजे तुमचं मन जे उन्मन करायला जो उद्देश देतात आहे, मन निसंग व्हायला पाहिजे म्हणतात आहे, तर मन निसंग होण्याकरता किंवा उन्मन होण्याकरता तुमचे विकल्प बंद व्हायला पाहिजे. मनातले जे विचार तुमचे उठतात ते विचार तुमचे थांबायला पाहिजे. ते विचार समूळपणे नष्ट व्हायला पाहिजे ते. आणि विचार नष्ट होण्याकरता तुम्हाला जाळायला पाहिजे. कामं जाळायला पाहिजे किंवा कामाचा निर्मूलन करायला पाहिजे, उपटून टाकायला पाहिजे काम तुमच्या मनातून. किंवा मी निरीच्छ झालो आहे, मला कसल्याची इच्छा नाही आहे. सर्व स्थितीप्रज्ञाची स्थिती सांगते माऊली गीतेमध्ये. ते स्थितप्रज्ञाची स्थिती म्हणजे मन निसंग करणंच आहे, मन उन्मन करणंच आहे. आणि माऊली म्हणते तो कामू सर्वथा जाये जयाची ते आत्मसंतोषी मन राही. म्हणजे मन केव्हा शांत होतं? जेव्हा तुमचं काम नष्ट होतं. हे मनातले विकल्प जेव्हा थांबतील तुमचे, तेव्हा तुमचं मन शांत होतं. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मसंतोषी मन राही. त्याचं मन हे आत्मसंतोषी होतं किंवा त्यात निरीच्छ होतं मन. त्याचं हे कामं सगळे संपले असतात तिथे, म्हणजे कामाचे विकल्प संपले असतात. तोची स्थितप्रज्ञा होय पुरुष जाणे. तोच स्थितप्रज्ञाचा पुरुष आहे. म्हणजे शेवटी वैराग्य धारण करून मन निसंग करा, हा त्यातला उपदेश आहे. एरवी बाह्य विषय तरी नाही, परिमानसी होईल जरी काही. आता काही लोक बाह्य चरणाने म्हणतात मी विषय त्यागला, म्हणजे मी सिगरेट सोडली किंवा दारू सोडली, पण त्याच्या मनातून सिगरेट आणि दारू गेली नाही आहे. ह्या अंतर्बाह्य जो फरक म्हणतात तो फरक हा असा आहे की बाह्य म्हणण्याकरता, लोकांना दाखवण्याकरता दंभ दाखवतो, मी सिगरेट सोडली बा, मी दारू सोडली बा, मला दारू घ्यायची नाही, सिगरेट घ्यायची, तंबाखू खाणं सोडलं, सगळं काही सोडलं, मी विषयासक्ती सोडली, नाटक पाहणं सोडलं, सिनेमा पाहणं सोडणं, तमाशा पाहणं सोडलं, सगळं काही सोडलं, असा तो बोलून बाह्य आचरणाने दाखवतो. पण त्याचं मन कुठे आहे? त्याचं मन अजूनही त्या वासनाच्या पोटी तिकडेच धाव घेतं. सिगरेट पाहिली की त्याला प्यावीशी वाटते, दारू पाहिली की त्याला घ्यावीशी वाटते. तर हे मनातून जोपर्यंत तुमचा त्याग होत नाही, मन निसंग करा जो उपदेश देतात, तर तो हा उपदेश आहे की एरवी बाह्य विषय तरी नाही, म्हणजे बाह्य विषय जरी नाही म्हटला तरी मानसी होईल जरी काही. तरी पण मनातून काय तुमच्या तरी साध्यंतूची तो पाही संसारू असे. म्हणजे मनातून जर तो विषय सुटणार नाही तर संसार तुम्हाला लागून आहे. विषयाचं तुमचं निरसन झालं नाही, विषयाने तुम्हाला मनातून असं धरून ठेवलेलं आहे, घट्ट पकडून ठेवलेलं आहे. तर मनातून तुम्ही विषय त्यागा, तोच खरा त्याग मानला जाईल.
मनाचा संघ सोडावा, मना संघा सर्व संघासी तोडी, असं रामदास स्वामीचे म्हणजे 4 ओव्या आहेत त्याच्या, म्हणजे 4 चरण आहे त्याचे मनाच्या श्लोकामध्ये. मना संघा सर्व संघासी तोडी, मना द्वैत हे निश्चेष तोडी. जेव्हा मनाचा संघ सुटला, मन निसंग झालं, तेव्हा तुम्हाला स्थिती प्राप्त होते. त्यानंतर ते म्हणतात आहे भक्तिश्रेष्ठ हरिकथा नेमस्त मिळवी परमार्थ. याच्यामध्ये तुम्हाला भक्ती करा. सगुण वासनाकडे परत समर्थ वळवतात तुम्हाला. भक्तिश्रेष्ठ हरिकथा नेमस्त मिळवी परमार्थ, म्हणजे भक्तीनेच तुम्हाला परमार्थ साधेल. म्हणून परमेश्वराची भक्ती करा, किंवा भक्ती करा म्हणजे बरोबर शरण जा. तुम्हाला तुम्ही तुमच्या हे आटोक्याच्या बाहेरचं काम आहे, तुम्हाला जमण्यासारखं नाही आहे, म्हणून शरण जा त्याला. त्याची कृपा प्राप्त करा, त्याला त्याला स्तवन करा, त्याचा महिमा गाया, त्याचा गौरव करा, तुम्ही त्याला प्रसन्न करा, सद्गुरूंना प्रसन्न करा. आणि मग त्याच्या कृपाप्राप्तीने तुम्हाला ते शक्ती बळ देतं, ते शक्तिपात होतं तुम्हाला. आणि त्या शक्तीमुळे तुम्हाला एक धैर्य मिळते, एक ज्ञान मिळतं, की जेणेकरून तुम्ही हे वैराग्य प्राप्त करू शकता. परमेश्वराच्या मागे तुम्हाला तो सतत तिथे घेऊन जातो आणि ते टिकवतो तुमच्या वैराग्यामुळे. तुमचं ज्ञान टिकतं, तुमची साधना टिकते वैराग्याने. म्हणून श्रेष्ठ अशी भक्ती सांगितलेली आहे. जेणे प्रपंची असावे त्याने या 2 विषय वेगळे व्हावे. आता समर्थांचा परी एक उपदेश आहे. संसारात जे राहतात आहे, जे प्रपंच करतात आहे, आपण सगळेच जण राहतो आहे, पण हा उपदेश समर्थांचा फार महत्त्वाचा आहे इथे. जेणे प्रपंची असावे तेणे 2 विषय वेगळे व्हावे. कुठले 2 विषय वेगळे व्हावे सांगतात आहे. प्रपंची राहणाऱ्या माणसांनी काय म्हणालं ते चित्त द्यावे. आता तुम्ही चित्त देऊ नका, ते 2 विषय कुठले सांगतात आहे. 4थ्या चरणामध्ये सांगितलंय त्यांनी, कनक आणि कांता. कनक आणखी कांता हे जे 2 विषय आहेत. कनक म्हणजे सोनं, नाणं, पैसा, द्रव्य, कनक. कांता म्हणजे स्त्री, तुमची पत्नी म्हणा. स्त्री म्हटलं इथे जनरल सेन्स सामान्य रीतीने. कनक आणखी कांता या 2 विषय वेगळे व्हा असं म्हणतात समर्थ तुम्हाला. जेणे प्रपंची असावे तेणे या 2 विषय वेगळे व्हावे. आणि ते 2 विषय आहे तुमचे कनक आणखी कांता. आणि कनक आणखी कांता सोडून तुम्ही जर प्रपंचात राहिले तर तरी तुम्हाला वैराग्य बांधतं, किंवा बांधलं जातं. तर तुम्ही विषय वेगळे होऊन दाखवा तुम्ही. आता म्हणसी प्रपंच म्हणजे कनक कांता हे मी कैसे टाकू. आता शिष्याला परत पडला आहे प्रश्न, किंवा मी कनकालाही टाकू शकत नाही आणि कांतेला टाकू शकत नाही. त्याच्याशिवाय माझा प्रपंचच नाही आहे. गृहस्थाशी मी राहतो. तुम्हाला हे दोन शत्रूंनी माझे दोन्ही हात बांधून ठेवले आहे. कनक आणखी कांताने माझे दोन्ही हात बांधून ठेवले आहे. तरी ईश्वरे दिले ती वनिता सकाळची ठाऊक. आणि ईश्वराची निर्मिती आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ईश्वराने स्त्री पुरुष निर्माण केल्या म्हणून आपण संसार करतो आहे. एक दुसऱ्याला विषयालोभी करून ठेवला आहे स्त्री आणि पुरुषाला. आणखी पैसा हा जो असा आहे, पैसा तुम्हाला संसार करण्याकरता पैशाची आवश्यकता लागते. कारण की संसारात तुम्हाला जे काही सगळ्यांचे कर्तव्य पार पाडायचे, मुलाबाळांना शिकवायचं आहे, तुमचं पोट भरणं आहे, उदर भरणं आहे तुमचं. त्यामुळे तुम्हाला नोकरी करावी लागते, धंदा व्यवसाय करावा लागतो. तर तुम्हाला पैशाची तेवढीच जरूरत आहे. तर शिष्य म्हणतो हे देवाने निर्माण केलेलं आहे. देवच मला सांगतात आहे की बा हे तू 2 सोडतं ते कसं मला शक्य होणार आहे. तर कठीण गोष्ट आहे. म्हणजे प्रपंचात राहून या गोष्टीचा त्याग करणं काही सोपं नाही. तर त्यासाठी मग प्रपंचात कसं राहायचं. प्रपंचात तुमची वृत्ती उदासीन वृत्ती राहावी म्हणून प्रपंच समर्थांनी पुढचा एक ओवी टाकली आहे की उदासीन वृत्तीने तुम्ही प्रपंचात राहा. उदासीन वृत्ती कशी आहे. अरे आहे तैसे नाही गेल्या दुःख न वाटे देही. आलियाचा काही संतोष न मनी करी. म्हणजे काय आहे, आल्या गेल्याचं तू दुःख नको करू. म्हणजे तुला काही मिळालं, काही प्राप्त झालं म्हणून तो सुख मोठा हर्षाने बागडतो आहे इकडे तिकडे, त्याचं सेलिब्रेशन करतो आहे तू. आणि जेव्हा काही वस्तू तुझी जाते, किंवा जवळचं काही अडक्या धन जे तुझं शेतीवाडे जातं, किंवा एखादा आप्तेष्टांचं निधन होतं, तेव्हा तर दुःखी होतं तू. तर प्रपंचात हे सुखदुःखाचे झोके जे येतात, तर हे म्हणतात आहे तू आल्याचं सुख मानू नको आणि गेल्याचं दुःख मानू नको. आल्याचं सुख मानू नये आणि गेल्याचे दुःख करू नये. परत वाचतो ती ओवी मी. अरे आहे तैसे नाही. अरे आहे तैसे आज आहे, उद्या नाही आहे. गेल्या दुःख न वटे देही. गेल्याचं तुम्हाला दुःख होत असतं आणि प्राप्त झाल्याचं तुम्हाला सुख होत असतं. आली याचा काही संतोष, म्हणजे तुम्हाला जर काही मिळालं, प्राप्त झालं तर त्याचा तुम्हाला संतोष होतो, हर्ष होतो. न मनी, म्हणजे मनात तू बाळगू नको. तू म्हणजे मनात बाळगू नको म्हणजेच आल्याचं सुख प्राप्त करून तू मोठा उत्साह किंवा सेलिब्रेशन करू नको. आणखी काही जर गेलं किंवा तू त्याग केल्या काही गोष्टीचं तर त्याचंही तुला दुःख करायला नको.
अशा प्रकारची प्रारब्धातली उदासीन वृत्तीची तुम्ही ठेवण जर मनात ठेवून जर आचरण करून जर बाळगलं तर तुम्हाला संसारात किंवा गृहस्थाश्रमी तुम्हाला दुःख तुम्हाला झेलावे लागणार नाहीत. अशी उदासीन वृत्ती तुम्ही याच्यात राहा, प्रपंचात राहा, म्हणजे तुमचं वैराग्य मानेल किंवा हळूहळू तुमचा त्याग हा दृढ होत जाईल आणि तुम्ही प्रपंचाचा त्याग करू शकाल. ऐसे विचारावे तुवा ठाकले तरी प्रपंच करावा. हे जे तुला सांगतोय मी, या उदासीन वृत्तीने तू प्रपंच कर, नाही तर नेमस्थ तजावा, हे आज्ञाची पोट असते. जर ह्यात असे जर तुला जमत नसेल तर माझी शेवटी आज्ञा आहे तुला, तरी नेमस्थ तजावा, त्याची आज्ञा पोट असते. माझी तुला एक पोटस्थ आज्ञा आहे की तुझा प्रपंच समूळपणे त्याग तू. पण ते म्हणजे एकदम एका टोकावरचं बोलणं असं तुम्ही म्हणाल की बा एकदम प्रपंच सोडायला सांगता, कसं काय सोडता, शक्य आहे का मला? तर ती त्यांची पोटस्थ आज्ञा आहे, म्हणजे ती आज्ञा आहेच ठेवलेली, पण आज्ञा पाळता येत नाही म्हणून त्याला असे 2-3 उपाय सांगितले. वैराग्य धारण कर म्हणजे उदासीन वृत्तीने राहा, कनक आणखी कांताचा त्याग कर, असे 2-3 उपाय सांगितले आहे. ही साधना तुम्हाला 21व्या सेवेत समर्थांनी मोठी आवर्जून सांगितलेली आहे. त्याचाच आपण विचार बघतोय. आणि हे सगळं झालं की तुझा द्वैत झाला, म्हणजे तू आता परत तुझं जात आहे किंवा तुला द्वैत सोडून तुला अद्वैतात जायचं आहे, द्वैताचा त्याग करून अद्वैताकडे जायचं आहे, अनेकत्वाचा त्याग करून एकत्वाकडे जायचं आहे. म्हणजे तुझ्या भोवती हा जो संसार, हे कुटुंब लागला आहे, याचा तू हळूहळू त्याग कर. आणि मग तुझे असे विषय जातील. विषय झाल्यानंतर तुझं मन निर्मल होईल, निसंग होईल तुझं मन. आणि मग पंचमहाभूताचा त्याग येतो. मग पंचमहाभूताचा त्याग करायचा आणि नंतर त्रिगुणाचा त्याग करायचा. तेव्हा तुला कुठे साम्यावस्था प्राप्त होते, म्हणजे एकंकार प्राप्त होतो, तुला अद्वैत प्राप्त होते. अशी एक साखळी त्यांनी समर्थांनी इथे सांगितली आपल्याला. पण आपलं नेमकं उलटं होतं या संसारात जाऊन. म्हणजे कसं नेमकं उलटं, समर्थाने उदाहरण दिलं त्यांनी, रासभी सोहळे भोगावे. म्हणजे गाढव काय आहे, गाढवाचा सौराग, गाढवाचा उत्सव कुठला आहे, तो उकडा लोळत असतो तो गाढव. रासभी सोहळे भोगावे म्हणजे गाढव आहे, उकरड्या लोळून आपला आनंद जाहीर करत असतो. तसं आपण काय करतो, आणि मनुष्य उकरडे भरकसावे. आणि मनुष्य विषयासक्त होऊन, विषयामध्ये आसक्त होऊन तो लोळत असतो. हेच आपलं जीवन आहे असं आपण म्हणतो. म्हणून पण हे बरोबर नाही, ही भेदाची दृष्टी आहे. ऐसे घडेल तरीच भावे अभेद प्रपंची. मग तुमचा प्रपंचात तुम्ही अभेदाची दृष्टी कशी ठेवणार तुम्ही? म्हणजे आपली दृष्टी जी आहे, चर्मदृष्टीने आपण एकदम गावंडळीप्रमाणे एखाद्या विषयासक्त होऊन प्रपंचात आसक्त झालं आहे, ते आपल्याला नको आहे. अभेद दृष्टीने तुम्ही प्रपंच करा. ज्या कारणे भेदाते साडूनी अभेद चित्ते आपण या सगट वाटे जाणावे गा. म्हणजे या कारणे भेदाते, तू आता भेद जे आहे, विषयासक्ताचे भेद, स्त्री पुरुषाचे भेद पाहतो, गुणदोष पाहतो, स्तुती आणखी निंदा तू ऐकतो, मान सन्मानाने तू गजबजलेला असतो सगळ्या गोष्टी. तर हे द्वैताचं ज्ञान, भेदाचं ज्ञान तू टाकून दे. या कारणे भेदाते सांडून